आव्हान आहे। ज्या पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टी स्थापन झाली त्या पद्धतीनं संजय राऊतांनी मूर्ख जनता पार्टी स्थापन करावं आणि त्याला स्वतःला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःला घोषित करावं। कारण ज्या पद्धतीनं कॉकरोच म्हणून तरुणांचा अनुल्लेख करण्याचं काम केलं होतं आणि तसंच संजय राऊतांनी इथल्या तरुणाईला मूर्ख आणि मंद म्हटलं होतं, त्यामुळं संजय राऊतांनी मूर्ख आणि मंद जनता पार्टी स्थापन करावी आणि आपण त्याचे स्वयंघोषित अध्यक्ष आहोत अशा पद्धतीचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचं चिन्ह संजय राऊतांनी त्या पार्टीचं चिन्ह गाढव ठेवावं, त्याला जास्त रिस्पॉन्स मिळेल। कारण संजय राऊत तुमची ती पात्रता आहे। सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची, सातत्यानं तरुणाईचे माथे भडकवण्याचं काम करायचं काम संजय राऊत करतायत। त्यामुळं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी मंद आणि मूर्ख जनता पार्टी स्थापन करावी, त्याचं निवडणूक चिन्ह गाढव ठेवावं आणि स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करावं। त्याला जास्त फॉलोअर्स मिळतील आणि जास्त फॉलोअर्सच्या माध्यमातून संजय राऊत येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये त्या पार्टीचे सर्वेसर्वा होतील। त्यासाठी मनापासून शुभेच्छा। राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना गद्दार म्हटलं, याचं समर्थन संजय राऊत यांनी केलं। संजय राऊतांना राहुल गांधींच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। ज्या पद्धतीनं काल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याबद्दल अशा पद्धतीचे अपशब्द वापरले, देवेंद्रजींनी त्यांचा अतिशय योग्य शब्दात समाचार घेला। राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहे। अल्पबुद्धीच्या आणि मंदबुद्धीच्या माणसाकडनं दुसऱ्या अपेक्षा करता येणार नाहीत। राहुलजी, या देशामध्ये सर्वात जास्त गद्दारी कोणी केली असेल तर काँग्रेसने केली। तुम्ही चीनसोबत हात मिळवणी करून काँग्रेसने गद्दारी करण्याचं काम असंख्य वेळा केलं। या देशाला परदेशामध्ये जाऊन बदनामी करण्याचं काम राहुल गांधींनी असंख्य वेळेला केलं। ज्यांचा पक्षच विदेशाच्या इशाऱ्यावर चालतो, विदेशातल्या फंडांवर चालतो, त्यांनी या देशामध्ये गद्दार कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये। राहुल गांधींनी अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य केल्यानंतर, कारण काँग्रेसची ही परंपरा आहे, याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मौत का सौदागर म्हटले, मध्यंतरी मल्लिकार्जुनजी खरगे यांनी दहशतवादी हा शब्द भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल वापरला, अधूनमधून नीच हा शब्द ते वापरतात। परंतु संजय राऊत, एक लक्षात घ्या, राहुल गांधींच्या वक्तव्याचं जर का तुम्ही समर्थन करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पक्षाची याच्यापेक्षा जास्त वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही चॉकलेट द्या, ढोकळा द्या किंवा काही द्या, परंतु सत्य जनतेसमोर येऊ द्या, असं संजय राऊत। संजय राऊत, जनतेनं तुमच्या हातामध्ये धतुरा दिलेला आहे। मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे की ज्याच्या हातामध्ये काही नसतो त्याच्या हातामध्ये धतुरा असतो, तसं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या हातामध्ये धतुरा देण्याचं काम केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जनतेला काय देतात हे जनतेला चांगलं माहिती आहे। त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 3 वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, 4थ्या वेळेला देखील येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशातील 140 कोटी जनतेची काळजी घेतात। तुम्ही महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जनतेची कवडीचीही काळजी घेतली नाही। त्यामुळंच विधानसभेची निवडणूक असू द्या, महापालिकेची निवडणूक असू द्या, ढोकळा मेलोडी याच्या गप्पा मारण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या हातामध्ये जो धतुरा मिळाला आहे त्याची चिंता जर का संजय राऊतांनी केली तर बरं होईल। मोदीजींचे रिपोर्ट कार्ड कोण तपासणार, हा प्रश्न संजय राऊत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांचे रिपोर्ट कार्ड हे जनता तपासत असते। त्यामुळेच या रिपोर्ट कार्डमुळेच जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना निवडून दिलं। संजय राऊत, तुमचं रिपोर्ट कार्ड कोण तपासणार आहे? सातत्यानं पाठच्या दारांनी राज्यसभेवर जायचं, तुमचं रिपोर्ट कार्ड जर का जनतेला दाखवलं तर तुम्हाला जनता कधीही निवडून देत नाही। हे तुमचं रिपोर्ट कार्ड तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वॉर्डामध्ये देखील निवडून येता येणार नाही। हे तुमचं रिपोर्ट कार्ड आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांना रिपोर्ट कार्ड मागतायत। तुमचं रिपोर्ट कार्ड हे अपयशाचं रिपोर्ट कार्ड आहे। तुमचं रिपोर्ट कार्ड हे घोटाळ्याचं रिपोर्ट कार्ड आहे। संजय राऊतांचं रिपोर्ट कार्ड हे महिलांना धमक्या देण्याचं रिपोर्ट कार्ड आहे। उबाटा गटाचं रिपोर्ट कार्ड हे
सर्वसामान्य नागरिकांनी कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांना तुरुंगात डांबण्याचं रिपोर्ट कार्ड आहे, वाझे काय लादेन आहे का म्हणण्याचं तुमचं रिपोर्ट कार्ड आहे. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं रिपोर्ट कार्ड नीटपणे तपासलंय आणि त्यांना डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण केलंय म्हणून 3 वेळेला ते पंतप्रधान झाले. उद्धवजींचं रिपोर्ट कार्ड काय? उद्धवजींच्या विधान परिषदेच्या उपस्थितीचं रिपोर्ट कार्ड बघितलं तर 31% उपस्थिती उद्धवजींची विधान परिषदेमध्ये आहे. 35% पास व्हायला लागतात, उद्धवजी 31%वर येऊन अडकलेत. हे तुमचं रिपोर्ट कार्ड. आणि संजय राऊत, तुमच्या खासदारकीच्या फंडाचं रिपोर्ट कार्ड बघितलं तर तुमच्या खासदारकीच्या फंडातून आजपर्यंत देश हिताचं, जनतेच्या हिताचं एक तरी काम केलेलं तुम्ही दाखवा. एक शाळा संजय राऊतांनी आपल्या खासदारकीच्या निधीतून बांधली का सांगा. एक रस्ता संजय राऊतांनी आपल्या 25 वर्षाच्या खासदारकीच्या निधीतून बांधला का हे सांगावं. आधी आपलं रिपोर्ट कार्ड तपासा आणि मग मोदीजी आणि अमित भाईंना प्रश्न विचारा. जय श्रीरामच्या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे असं संजय राऊत. संजय राऊत जय श्रीराम हा भ्रम नाही तर सत्य आहे. काँग्रेसनं अशाच पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा अपमान केला होता आणि सांगितलं होतं प्रभू रामचंद्र काल्पनिक आहेत. काँग्रेसची काय वाताहत झाली देशामध्ये बघा. प्रभू रामचंद्रांचा नारा जय श्रीराम हा नारा हा भ्रम नाही तर सत्य आहे. हे सत्य जनतेनं स्वीकारलेलं आहे. आजपर्यंत ज्या ज्या पार्टीने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला, जय श्रीरामच्या नाराचा अपमान केला, त्या पार्टीला घरी बसवण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. संजय राऊत, तुम्ही जर का अशाच पद्धतीनं जय श्रीराम या नाऱ्याचा अपमान करणार असाल तर तुम्हाला देखील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. वेळोवेळी जनतेनं तुम्हाला धडा शिकवलेला आहे, धडा दिलेला आहे. त्यामुळं यापुढे संजय राऊतांनी जय श्रीराम या नाऱ्याबद्दल अपशब्द वापरले आणि जय श्रीराम या शब्दाला भ्रम आहे असं म्हटलं तर जनता जय श्रीरामचे नारे म्हणत तुम्हाला तो भ्रम नाही तर सत्य आहे हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी या देशाचा इतिहास आहे, ज्यांनी प्रभू रामचंद्राचा अपमान केला, प्रभू रामनामाचा अपमान केलाय, त्यांना घरी बसवण्याचं काम केलं. मग बाबर असू द्या, औरंगजेब असू द्या, संजय राऊत असू द्या किंवा उभाटा गट असू द्या, जय श्रीरामचा नारा आणि जय श्रीरामला भ्रम म्हणणाऱ्यांना सत्य काय ते येणाऱ्या निवडणुकामध्ये निश्चितपणे दाखवून दिलं जाईल. याआधी दाखवलं होतं, यापुढे देखील दाखवलं जाईल. नीट प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का असा प्रश्न संजय राऊत. नीट प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना नीट अटक करण्याचं काम तपास यंत्रणा करतायत. संजय राऊतांना कदाचित कल्पना नाही की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या संपूर्ण प्रकरणात बारकाईने लक्ष देऊन आहेत. त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील, आरोपी असतील, त्यांना अटक करण्यात आली आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही. संजय राऊतांनी एवढंच लक्षात घ्यावं की या नीट प्रकरणामध्ये अमित देशमुख यांचे जवळचे शिवराज मोटेगावकर यांना अटक केली. संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत नाही झाली अमित देशमुखांना जाऊन प्रश्न विचारायची की मोटेगावकरांच्या अंती तुमचे संबंध काय. संजय राऊत, तुमच्यामध्ये ती दम नाही, तुमच्यामध्ये ती धमक नाही, तुमच्यामध्ये ती हिंमत नाही आहे. परंतु कुणाचेही राजकीय लागेबांधे असले तरी ज्यांनी या देशातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं, ज्यांनी तरुणाईचं नुकसान केलं, अशा गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि सक्षमपणे त्या नीटमधल्या दोषींना शिक्षा करण्याचं काम केलं जाईल. भाजप आणि संघाचे लोक नीटमध्ये आहेत असा आरोप संजय राऊत. भाजप आणि संघाचे नाहीत तर काँग्रेसचे लोक या नीटच्या रॅकेटमध्ये सापडलेत. स्वतः शिवराज मोटेगावकर यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं की आम्ही काँग्रेसचं कुंकू लावलेलं आहे, देशमुखांचं कुंकू लावलेलं आहे. संजय राऊत, जरा कान चेक करून नीट कान उघडे ठेवून ऐका की मोटेगावकर काय म्हणतो. आणि अशा मोटेगावकरला बेड्या ठोकण्याचं काम CBIने केलं, केंद्रीय यंत्रणांनी केलं आणि याचे काही धागेदोरे संजय राऊतांपर्यंत असतील तर त्याचा देखील तपास केला जाईल. काल करीमनगरमध्ये 40 वर्षात पहिल्यांदा कारवाई झालेली आहे. या कारवाईला उभाटा गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विरोध केला. काल बांद्र्यामध्ये रेल्वेच्या अतिक्रमण हटवण्याबद्दलची कारवाई झाली. त्याचंच दुर्दैवी समर्थन उभाटा गटाकडनं केलं जातं.
कारण उबाटा गटाला अशा पद्धतीची बांगलादेश धार्जिणी, पाकिस्तानी धार्जिणी वोट बँक प्रिय आहे, म्हणून अशा पद्धतीचे अतिक्रमण हटवल्यानंतर लगेच वरुण सरदेसाई तिथे पोहोचले आणि रुदाली गायला सुरुवात केली. वरुण सरदेसाई यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आजपर्यंत अशा पद्धतीची पाकिस्तान धार्जिणी, बांगलादेशी धार्जिणी लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात, परंतु एक लक्षात घ्या, या देशावर जे अतिक्रमण करत चालत आलेत यांचं अतिक्रमण कायमचं पुसून टाकण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे, केंद्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे. त्यामुळे वरुण सरदेसाई यांनी वोट बँकसाठी आणि आपल्या लाडक्या दाढ्या कुरवळण्यासाठी अशा पद्धतीनं बांगलादेश धार्जिणे आणि पाकिस्तान धार्जिणे लोकांचं समर्थन करत असाल तर येणाऱ्या काळात जनता हे विसरणार नाही. हे वरुण सरदेसाई आणि उबाटा गटाने लक्षात ठेवलं पाहिजे. वरुण सरदेसाई असं सुद्धा म्हणतात की 12 वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात आहे, तर हे बांगलादेशी कसे बसले, त्यांना डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोणी पुरवले, आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते असं सुद्धा म्हणाले की यामध्ये भाजप हिंदू मुस्लिम करते. वरुण सरदेसाई यांना हुसेन दलवाई यांचं एक वाक्य मला ऐकवायचं आहे. हुसेन दलवाई यांनी आज बाईट दिलाय की 40 वर्षापासून ती लोक तिथे राहतात. वरुण सरदेसाई गेल्या 12 वर्षामध्ये ही पिल्लावळ तिथं वाढलेली नाही. गेल्या 40 वर्षापासून जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं तेव्हापासून बांगलादेशी घुसखोर इथं घुसलेले आहेत आणि त्यांना एक एक करून बाजूला करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतंय. तुम्ही का विचारताय की 12 वर्षात तुम्ही का केलं नाही? वरुण सरदेसाई 40 नाही 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. हुसेन दलवाई यांनी आज सकाळी बाईटमध्ये सांगितलं की 40 वर्षापासून ते लोक तिथे राहतात, त्यांना का हाकललं? 40 वर्ष हे सहन केलं. परंतु यापुढे अशा पद्धतीचे बांगलादेशी, पाकिस्तान धार्जिणी लोक जर का इथं असतील तर त्यांना सोडलं जाणार नाही. राहिला प्रश्न हिंदू आणि मुसलमानांचा, तर वरुण सरदेसाई तुम्हाला औरंगजेब फॅन क्लब प्रिय आहे, तुम्हाला अफजल खानाची दाढी प्रिय झालेली आहे, तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला आता हिरव्या मतांची जास्त चिंता वाटते. हिंदू मुस्लिम आम्ही करत नाहीत. जो या देशामध्ये घुसखोरी करून आला असेल त्याला बाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही. वरुण सरदेसाईंनी कितीही गळा काढला तरी अशा कारवाया थांबणार नाहीत.